नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की अगस्त्य श्रीला विचारत असतो की श्री सांग ना नक्की काय झालं आहे. तर श्री म्हणते अरे नाही काय मी ठीक आहे. पण अगस्त्य मात्र म्हणतो की नाही मी ओळखतो तुला, सांग खरं काय ते, तू तुटल्यासारखी का वाटते. यावर श्री म्हणते अरे तुझं नवीन आयुष्य चालू झालं आहे, तू तिकडं लक्ष दे, उगाच काय पण मनात आणू नको. यावर अगस्त्य म्हणतो तुला माहीत आहे ना माझा साखरपुडा झाला आहे, साधं कॉंग्रॅच्युलेशन्स नाही म्हणाली तू तुझ्या बेस्ट फ्रेंडला. तर श्री थोडी अडखळते आणि म्हणते लक्षातच नाही की काय, आणि म्हणते आता काँग्रेस म्हणते आणि त्याचा हात हातात घेते आणि म्हणते तू आणि शुभ्रा मॅडम लय झाक दिसताय बघ. आई अंबाबाईच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे तू आणि शुभ्रा मॅम कायम खुश राहा. तर अगस्त्य म्हणतो खरंच तुझी कामं एवढी मोठी होती का गं की तू माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट विसरलीस. तितक्यात तिथे सुलक्षणाताई येतात आणि अगस्त्य आणि श्रीला एकमेकांच्या हातात हात घातलेलं बघून शॉक होतात आणि जोरात ओरडतात. अगस्त्य पाठी वळून बघतो, श्रीसुद्धा बघते आणि आपला हात झटकून अगस्त्यपासून लांब जाऊन उभा राहते. इकडे सुलक्षणाताई खूपच चिडलेल्या असतात. अगस्त्य श्रीजवळ जातो आणि म्हणतो काळजी घे श्री, मला माहीत आहे माझं आयुष्य यापुढे खूप बदलणार आहे. असं म्हणून श्रीच्या खांद्यावरती हात टाकतो. हे बघून तर सुलक्षणाताई खूपच चिडतात. अगस्त्य श्रीला म्हणतो काही झालं तरी आपली मैत्री ना अशीच असेल, माझी बेस्ट फ्रेंड आहेस तू आणि कायम राहशील, आपल्या नात्यात काहीच फरक नाही पडणार. इकडे श्री घाबरून गेलेले असते आणि म्हणते अरे अगस्त्य तू जा बरं प्लीज, काही काळजी करू नको, तुझं नवीन आयुष्य चालू झालं आहे, आता तू तिकडे लक्ष दे, तू जा इथून. अगस्त्य काळजी घे श्री असं म्हणून तिथून निघून जातो. तेव्हा सुलक्षणाताई चिडून श्रीला म्हणतात ए मुली, तुझा शब्द विसरू नकोस, तो पाळायचा आहे तुला आणि आमच्या मुलापासून लांब राहायचं, तुझी जागा ठरलेली आहे हे विसरू नकोस. यावर श्री म्हणते हो नाहीच विसरणार मी माझी जागा, आणि मी शब्द दिलाय ना की शुभ्रा मॅडम आणि अगस्त्याचं लग्न निर्विघ्न पार पाडेन, मग आता शब्द दिलाय म्हणल्यावर विश्वासघात पण नाही करणार. हे ऐकून सुलक्षणाताई तिथून निघून जातात. यानंतर आपण पाहतो सगळेजण इकडे उभा असतात. शुभ्रा इकडे कोणाची तरी वाट बघत दरवाजापाशी उभे असते. शुभ्राकडे बघून सुलक्षणाताई म्हणतात शुभ्रा आता आम्ही निघतोय. यावर शुभ्रा म्हणते आईसाहेब तुम्हाला एक विनंती करायची होती. यावर सुलक्षणाताई म्हणतात अगं विनंती कसली, तू आमची होणारी सून आहेस आणि तू आमच्या मुलीसारखीच आहेस, त्यामुळे हक्कानं सांगायचं, बोल काय सांगायचं आहे तुला. यावर शुभ्रा म्हणते आईसाहेब ॲक्च्युली एक स्पेशल गेस्ट येणार आहेत आमच्या घरी. मला कल्पना आहे की या सगळ्यांमध्ये तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कामाकडे दुर्लक्ष झालं आहे, पण तरी देखील तुम्ही आज थांबलात तर मला खूप बरं वाटेल. यानंतर सुलक्षणाताई म्हणतात ठीक आहे थांबू आम्ही. यानंतर धनाजी गायकवाड शुभ्राला विचारतात छकुली कोण येणार आहे आपल्याकडे, मला काय बोलली नाही तू, कोण स्पेशल गेस्ट आहे का. तर यावर शुभ्रा म्हणते बाबा ते आलं की सगळं क्लिअर होईल. तितक्यात कोणीतरी आल्याचा आवाज येतो. शुभ्रा म्हणते ते स्पेशल गेस्ट आलेत आणि असं म्हणून ती त्यांना आत बोलवते. इकडे सगळेजण शॉक होतात की या नक्की आहेत तरी कोण. शुभ्रा त्यांची ओळख करून देते की या गुरुमा आहेत आणि त्यांना नमस्कार करते आणि म्हणते गुरुमा या आत या ना. हे सगळं बघून श्री मनातच विचार करत असते की कोण आहेत या आधी तर यांना घरी कधी बघितलं नाही, मग आज असं अचानक. इकडे गुरुमा बसतात. सगळेजण त्यांना नमस्कार करतात. गुरुमा देखील त्यांना आशीर्वाद देतात. सुलक्षणाताई शुभ्राला विचारतात की ह्या कोण आहेत. तर शुभ्रा म्हणते याच आहेत आपल्या स्पेशल गेस्ट. तर गुरुमा तुम्हाला माहिती आहे या खूप अंतर्ज्ञानी आहेत, एक वेगळी शक्ती आहे यांच्याकडे. इकडे भारती धनाजी गायकवाडांना विचारते काय हो आपली शुभ्रा यांना भेटली कुठे, एरवी घरातल्या देवांना साधं नमस्कार करत नाही आणि आज हे काय, मला तर कशाचा ताळमेळच लागत नाही बघा. यावर धनाजी गायकवाड म्हणतात अगं भारती मला पण काय समजत नाही आहे, पण ती हळूहळू बदलते आणि तिच्यात जो बदल झाला त्याचाच हा एक भाग असेल. आणि शुभ्राला विचारतात शुभ्रा बाळा तुझा यांच्याशी संपर्क कसा झाला, म्हणजे तू कशी ओळखते यांना. यावर शुभ्रा म्हणते बाबा मला माहीत होतं तुम्ही हे सगळं विचारणार,
की मी यांना कशी ओळखते, मला हे कुठे भेटले, सांगते, सगळं सांगते. तुम्हाला आठवतं बाबा मध्ये पूर आलेला कोल्हापुरात, तेव्हा मी अगस्त्यच्या काळजीने मंदिरात गेलेली, तो सुखरूप घरी यावा अशी प्रार्थना करायला, आणि तेव्हाच मला गुरुमा भेटल्या. त्यांनीच मला सांगितलं की तुझा होणारा नवरा सुखरूप परत येईल, आणि अगस्त्य सुखरूप घरी आला. आणि आई बाबा एवढंच नाही तर त्यांनी मला समजावलं, योग्य मार्ग देखील दाखवला. यानंतर आपण पाहतो गुरुमा म्हणतात की प्रार्थनेने मन शुद्ध होतं आणि शुद्ध मनासमोर संपूर्ण विश्व झुकतं. जेव्हा तुझं हृदय समर्पित झालं तेव्हा साक्षात देवानेच आम्हाला आज्ञा दिली आणि तुझ्या मार्गावर पाठवलं, कारण काळ आला आहे पण योग्य वेळ आली नाही. शुभ्रा म्हणते, आई बाबा मला गुरुमाकडे माझी आणि अगस्त्यची पत्रिका दाखवायची आहे. यावर सुलक्षणाताई म्हणतात, पण असं अचानक साखरपुडा तर झाला आहे ना शुभ्रा, काय विशेष कारण आहे का? यावर शुभ्रा म्हणते, हो आईसाहेब, मला गुरुमाला आमची पत्रिका दाखवायची आहे. तुमची हरकत नसेल तर मी पत्रिका घेऊन येते. आणि शुभ्रा ती पत्रिका घेऊन येते आणि गुरुमाकडे देते. गुरुमा म्हणतात, खरं तर पत्रिका म्हणजे भविष्याचा आभास, प्रत्येक श्वासामागचं कर्माचं गणित आहे असं म्हणून गुरुमा ती पत्रिका बघायला सुरुवात करतात आणि एकदम जोरात म्हणतात, अनर्थ, घोर अनर्थ. हे ऐकून सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे होतात. गुरुमा म्हणतात, या अनर्थाची सावली लवकरात या द्वारापर्यंत येणार आहे. बसलेली घडी उद्ध्वस्त होणार आहे. नियतीचा फेरा उलटणार आहे. सर्व काही नियतीच्या हातात आहे. शुभ्रा म्हणते, गुरुमा अहो काय झालं? तर गुरुमा म्हणतात, मुलाच्या पत्रिकेत मृत्यूयोग आहे. हे सगळं ऐकून सगळेजण घाबरतात. गुरुमा म्हणतात, काळाच्या प्रवाहात अडथळा आहे. हे योग विनाशाकडे झुकत आहेत. यावर अगस्त्य म्हणतो, अशक्य आहे, हे असं काही होत नसतं, मला हे पटतच नाही. यावर गुरुमा अगस्त्यला म्हणते, संदेह, गुरुमावर संदेह. बालका, सत्य बोलायला आणि स्वीकारायला मनाचा मोठेपणा लागतो. यावर अगस्त्य म्हणतो, अच्छा, म्हणजे आपण जन्माच्या वेळी पत्रिका बघतो का? विदाऊट पत्रिका जन्म होतोच की, मग काय मरण पत्रिका बघून येतं का? असं कसं काय? तर यावर गुरुमा म्हणते, आत्म्याच्या दृष्टी कोणातही आंधळेपणा नाही आणि कोणताही दृष्टिकोन नसतो आत्म्याच्या दृष्टीत. विधात्याच्या लेखणी जे काय लिहिले ना ते कधीच नाही बदलणार. जे नियतीच्या मनात आहे ते तुम्ही आम्ही कोणीच बदलू शकत नाही. सृष्टी जाणते, जन्म रडत होतो, परंतु मृत्यू कधी कुठे कसा होईल हे कोणीच सांगू शकत नाही. हां, परंतु मार्ग सापडला ना सगळं बदलू शकतो. यानंतर धनाजी गायकवाड म्हणतात, गुरुमा काहीतरी बघण्यात गफलत झाली असेल तुमची, परत एकदा बघता का? म्हणजे हे असं अचानक मृत्यूयोग वगैरे कसं काय? यावर गुरुमा म्हणतात, अहो तुम्ही ज्या दृष्टिकोनातून पाहत आहात ना त्याहून माझी दृष्टी अगदी वेगळी आहे. तुमची दृष्टी मध्ये माया आहे आणि माझ्या दृष्टीमध्ये सत्य आहे आणि ते सत्य मला स्पष्ट दिसते. यावर शुभ्रा म्हणते, गुरुमा यावर काहीतरी उपाय असेल ना, सांगा ना गुरुमा. तर काय आहे ना, आजच आमची एंगेजमेंट झाली आणि तुम्ही आत्ताच हे आम्हाला सांगितलं. तर गुरुमा म्हणतात, नियतीचं कोडं सोडवायचं असेल ना तर मनाची तयारीसुद्धा हवी. मरण जरी आपल्या हातात नसलं ना तरी ते तारणं आपल्या हातात असू शकतं. यावर शुभ्रा म्हणते की नक्की काय आहे गुरुमा, तुम्हाला काय म्हणायचं आहे? तर सुलक्षणाताई म्हणते की काय नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? यावर गुरुमा म्हणतात, नियतीचं कोडं सोडवायचं असेल ना तर या मुलावर आलेलं संकट फक्त एकच व्यक्ती तारू शकतो. यावर सुलक्षणाताई म्हणतात, कोण आहे ती व्यक्ती? गुरुमा शुभ्राकडे हात करून म्हणतात, ही शुभ्राच आहे ती व्यक्ती जी अगस्त्यचं मृत्यूयोग टाळू शकते. या मुलावर आलेलं संकट तीच टाळू शकते. यावर सुलक्षणाताई म्हणतात, म्हणजे कसं काय करावं लागेल? अगस्त्य म्हणतो, आई हे बघ. तर अगस्त्याला मध्येच थांबून सुलक्षणाताई म्हणतात, तू थांब अगस्त्य, आम्ही बोलतोय ना, बोला गुरुमा तुम्ही. तर गुरुमा म्हणतात, पुढच्या येणाऱ्या 10 दिवसात अगस्त्य आणि शुभ्रा या दोघांना विवाह बंधनात अडकणं गरजेचं आहे. एकदा का हा विवाह संपन्न झाला
की हा नियतीचा फेरा योग्य मार्ग पकडेल आणि सगळं ठीक होईल. हा एकच उपाय आहे. इकडे शुभ्रा मात्र हळूहळू मनातल्या हसत असते. सुलक्षणाताई म्हणतात, तसं असेल ना तर आम्ही लग्न उद्या देखील करायला तयार आहे, आमची काही हरकत नाही. तर इकडे शुभ्रा म्हणते, तसं असेल तर मी अगस्त्यचा जीव वाचणार असेल तर मी सगळी हाऊसमौज सोडून अगस्त्यशी लग्न करेल. इकडे सुलक्षणाताई कौतुकाने शुभ्राकडे बघून मनातच म्हणत असतात, किती विचार करते ही मुलगी अगस्त्यचा. खरंच शुभ्रा, तू खूप लाखात एक आहेस. तर गुरुमा म्हणते, लक्षात ठेवा, नियतीचा काळ आणि वेळ पुढे सरकत आहे. या बंधनात देवाचा संकेत आहे, कारण शुभ्राच्या पत्रिकेत शुभ संकेत आहेत. म्हणून शुभ्राच अशी एकमेव व्यक्ती आहे जी अगस्त्यचं रक्षण करू शकते.